कमी करतो आता की तो विषय तिथे आपण मला परवानगी दिलेली आहे, तो विषय तिथे घेऊन जातो. परंतु खरं म्हणजे हा विषय मुंबईच्या आर्थिक राजधानीचा असल्यामुळे फार महत्त्वाचा होता. खरं कामकाज सगळं बाजूला ठेवून याच्यावरती चर्चा होणं गरजेचं होतं. परंतु आपण तो 260च्या प्रस्तावामध्ये घेतलेला असल्यामुळे आपण संध्याकाळी याच्यावरती सविस्तर चर्चा करू, अशी मला आपण परवानगी द्यावी. भाई जगताप. महोदय, एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी मांडलेला आहे 289च्या माध्यमातून आणि ह्या असल्या सगळ्या घटनांवर चर्चा होणं अभिप्रेत आहे. कारण असं आहे की एकंदरीत जर आपण बघितलं तर रेल्वे ही आपली खऱ्या अर्थाने मुंबईकरांचं असेल, देशभरामध्ये राज्यभरामध्ये अगदी रक्तवाहिनीसारखी आहे, त्याच्याशिवाय सगळं पॅरालाइज होईल. पण याच रेल्वेमध्ये दररोज 7 माणसं पडून त्यांचा मृत्यू होतो. आता हे पडून मृत्यू होणं किंवा ॲक्सिडेंट होणं हा भाग वेगळा. गेल्या 10 तारखेला 10 जूनला आणि ही या 2-3 महिन्यातली दुसरी घटना, तिथे त्या रेल्वेच्या याच्यामध्ये एका तरुणाला त्याचा भोसकून म्हणजे त्याला चाकूने भोसकून त्याला ठार मारण्यात आलेलं आहे. रात्री 11 वाजता पाऊस सुरू झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तो पाऊस सुरू असताना तो दरवाजावर होता मयांक लोहार म्हणून, त्याने तो दरवाजा बंद केला कारण पाऊस, गाडी चालू असताना पाऊस किती जोरात येतो आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये इथे जो एक होता जो रोशन सुवर्ण म्हणून, त्याचं भांडण झालं. त्याने आपल्या बॅगेतनं चाकू काढून त्याला भसा तिथे हे केलं. लोक कोणीच त्याच्या मदतीला गेले नाही आणि त्याचा तिथे बोरिवलीला तो पळून गेला, मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला पकडला CCTV प्रमाणे. हे खरं आहे, म्हणजे पोलिसांना त्याबद्दल शाबासकीच दिली पाहिजे. परंतु ह्या घटना मुंबईसारख्या ठिकाणी आणि इतकी हिंमत जर दाखवत असतील आणि आपण त्याच्यावर जर या सभागृहामध्ये चर्चा करत नसू आणि शासन जर त्याच्या बाबतीमध्ये संवेदना दाखवत नसेल तर मग ते दुर्दैवी म्हणावं लागेल. आणि म्हणून अशा घटना 1-2 नाहीत, ह्या वारंवार घडतात आहेत. आतापर्यंत दररोज तुम्ही माहिती घ्या, दररोज 7 माणसं पडून मरतात आहेत. आणि जरी ती आपली जीवनदायी जरी असली तरी सुद्धा आज त्याची परिस्थिती काय आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील, याच्यामध्ये सरकारचा सहभाग आहे. हा 289 कसा होतो या दृष्टीने मी आपल्याला इथे माहिती देतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की सभागृहाचं कामकाज होईलच. आपलं आज 3रा दिवस आहे, खूप कालावधी आपल्याकडे आहे. आज आपण सर्व काम बाजूला ठेवून या विषयाची चर्चा या सभागृहामध्ये व्हावी आणि तशी मी आपल्याला या 289 द्वारे आपल्याला मी विनंती करत आहे. अंबादास दानवे. सभापती महोदय, ठाणे जिल्ह्यातील जे मीरा भाईंदर आहे या ठिकाणी आदिवासी जमिनीच्या